MPSCची ऑनलाईन वेबसाईट तुम्हाला असं बघायला मिळू शकते आणि मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या लिंक देईन आणि तुम्ही त्याच्यावर टॅप करून आणि रिडायरेक्ट होऊ शकता. तर मी फॉर्म कसा फिलअप करायचा आहे मी आता तुम्हाला सांगणार आहोत. न्यू रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही रजिस्टर ऑप्शनवर ओपन होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ईमेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल आयडीवर तुम्हाला OTP येणार आणि तो OTP ती एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचा आहे. सेम तसा मोबाईल नंबरवर आहे. मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे. OTPवर क्लिक करायचा आहे. इथे OTP एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचा आहे. तर तुमचा हा ऑप्शन पासवर्डचा ओपन होणार आणि पासवर्ड अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचा आहे. पासवर्ड @123. तर तुमच्या स्ट्रेंथ तुम्हाला माहीत होऊन जाणार. याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे तुम्हाला खालतं. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर खालतं तुम्ही येऊ शकता. याच्यानंतर कॅन्डिडेट प्लीज रिमेंबर फॉलो दिस द सिक्युरिटी क्वेश्चन आन्सर द प्रोव्हाइडेड ॲज यू इट विल बी यूज फॉर व्हॅलिडेशन. जर तुम्ही पासवर्ड फॉरगेट अगर करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारणार जाणार. तर इथे काही क्वेश्चन आहेत. व्हॉट इज युअर चाइल्डहूड निकनेम. तुम्ही लहानपणीमध्ये म्हणजे तुमचा निकनेम आहे त्याच्यामध्ये तुम्ही ती फिलअप करू शकता. व्हॉट इज युअर नेम फॉर युअर फेवरेट चाइल्डहूड फ्रेंड. तुमच्या लहानपणी आवडता बेस्ट फ्रेंडचं नाव विचारणार आहे ते तिथे तुम्ही फिलअप करू शकता. व्हॉट इज युअर द ब्लड ग्रुप तुम्हाला जो बी असेल A पॉझिटिव्ह B पॉझिटिव्ह जो बी आहे तो फिलअप करू शकता. व्हॉट इज विच इयर डिड यू कम्प्लीट युअर SSC 12 क्लास जो बी तुमच्या इयरमध्ये कंप्लीट झाली असेल तर तुम्ही 2020 2022 23 जो बी असेल एक्स्ट्रा. व्हॉट इज युअर सरनेम. यू आर द फेवरेट हायस्कूल टीचर. तर तुमच्या हायस्कूलमध्ये तुमच्या फेवरेट टीचरचं नाव सरनेम विचारला तिथे सरनेम तुम्ही फिलअप कराल. आणि हु इज द फेवरेट स्पोर्टमॅन. खेळाडू व्यक्तीचं नाव म्हणजे तुम्हाला जो बी आवडते यानंतर इथे नाव फिलअप करायचं आणि रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्ही वरती बघू शकता इथे लॉगिनचे ऑप्शन आहे. इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला. तुम्ही इथे बघू शकता इथे लॉगिनचे ऑप्शन आहे. याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर फिलअप करायचा आहे. इथे पासवर्ड आणि लॉगिनवर क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता असे इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही पहिले प्रोफाईल क्रिएशनवर तुम्ही टॅप करा. जर टॅप कराल तर तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन आणि ॲड्रेस इन्फॉर्मेशन अदर इन्फॉर्मेशन क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन आणि फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण कंप्लीट करूया. तर पहिले तुम्हाला विचारणार आधार इन्फॉर्मेशन फिलअप डिटेल. तर तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड आहे तर हो येस करायचं. याच्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे आणि ती त्यांच्या पुरा फुल मतलब नाव टाकायचं आहे. जसं आधार कार्डवर ॲज इट इज आहेत तसं तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे. तुमच्या इथे पर्सनल सरनेम तुमचा विचारला आहे ते पर्सनल टाका येते आणि फर्स्ट नेम विचारला आहे ते फर्स्ट नेम टाका आणि ते मिडल नाव विचारला आहे ते मिडल नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑटोमॅटिक तुमचं नाव पूर्ण नाव येणार आणि ती मराठीमध्ये तुमचं पूर्ण नाव येणार. इथे तुमची डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली येणार आणि ती जेंडर तुम्ही सिलेक्ट करा मेल फिमेल जो बी आहे ते बघू शकता तुम्ही. ते मोबाईल नंबर आपण पहिले फिलअप केला आहोत ते ऑटोमॅटिक येणार आहे आणि ती जे ईमेल आयडी आहे आपण पहिलेच फिमेल सिलेक्ट केला आहोत तर इथे ऑटोमॅटिक येणार. आणि तुमचा जो मॅरेज आहे तो मॅरेज जो बी हा तुम्ही इथे डिसाईड करता. इंडियन नॅशनॅलिटी मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची ते लँग्वेज ते ऑप्शनवर क्लिक करून आणि तुम्ही जो तुमची लँग्वेज आहे ते तुम्ही प्रिफर करू शकता. वेदर युअर नेम इज द चेंज अँड अपडेट आफ्टर 10 क्लास इन्व्हॉल्व क्वालिफिकेशन ऑर मॅरेज आफ्टर मॅरेज. तर तुमच्या मॅरेजच्या पहिले जो नाव आहे म्हणजे 10 क्लासमध्ये आणि मॅरेजच्या नंतर जो नाव चेंज झाला आहे असं तुम्हाला विचारलं आहे. स्पेशली मुलींसाठी ते राहतात. अगर नाव चेंज झालं तर येस करायचं अगर नाही झालं असं तर नोवर क्लिक करायचं आहे. कॅन यू रीड राईट स्पीक मराठी. तुम्हाला मराठी वाचता येते येस और नो येस करायचं. लिहिता येतं येस करायचं आहे. स्पीक करता येतं येस करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर फिजिकली मेजरमेंट याच्यामध्ये हाईट आहे तुमची 168 आणि याच्यामध्ये वेट आहे 43 आणि चेस्ट इन डिफ्लेट अँड इनफ्लेट याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. स्पेशली मुलासाठी राहते आणि मुलींसाठी हे मॅन्डेटरी नाही राहत. कॅटेगरी अगर तुमची जनरल कॅटेगरी आहे तर जनरल तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर जो ऑप्शन आहे याच्यामध्ये जो बी तुमची कॅटेगरी आहे तुम्ही सिलेक्ट करू शकता. सर्टिफिकेट नंबर तुम्ही टाकू शकता. तुम्हाला इश्यू डिस्ट्रिक्ट विचारला आहे त्याच्यामध्ये सिलेक्ट करू आणि तुमची आपली डिस्ट्रिक्ट ते टाकणार आणि याच्यामध्ये इश्यू डेट जो डेट आपल्या मॅन्युअल म्हणजे जो तुमची कास्ट सर्टिफिकेट राहणार आहे त्या तिथे लिहिला राहते ते जे डेट तुम्ही ते टाकू शकता. कास्ट सर्टिफिकेटवर जो डेट राहणार आहे ते फिलअप करा आणि याच्यामध्ये नॉन क्रिमिनल तुम्हाला विचारला आहे तर इथे येस करायचं आहे. अगर असेल तर तुमच्याकडे ठीक आहे अगर नसेल तर तुम्ही नो करू शकता. अगर असेल तर याच्यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नंबर तुम्हाला टाकायचा आहे इश्यू डेट टाकायचं आहे आणि फिलअप करायचं आहे. त्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी अगर असेल तर येस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे. अगर असेल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर आणि इश्यू डेट टाकायची आहे. त्यानंतर मग खातं तुम्हाला विचारणार आहे ती जो अपंग पर्सनल जो बी आहे डिसएबिलिटी ते पर्सनल अगर असेल तर ठीक येस असेल तर तुम्ही ते सर्टिफिकेट नंबर टाकू शकता. अगर नसेल तर नो करायचं. आर यू मेरिटेरियस स्पोर्ट पर्सन तर ती येस और नो तुम्ही करू शकता. अगर असेल तर तुम्हाला इथे सर्टिफिकेट नंबर वगैरे टाकू शकता. एक सर्व्हिसमॅन हे ती नो करणार आहे. त्यानंतर डोमिसाईलची इन्फॉर्मेशन विचारला आहे. अगर डोमिसाईल असेल तर येस करायचं आहे. याच्यामध्ये अवेलेबल आणि ती डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर तुम्हाला द्यायचा आहे आणि इश्यू डिस्ट्रिक्ट
ज्या डिस्ट्रिक्टने इश्यू केलं नाही, जसा एक्झाम्पल फॉर नांदेड हे डिस्ट्रिक्ट टाकायचे आहे आणि याच्यामध्ये जो इश्यू डेट आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ॲडिशनल रिझर्वेशन तो इथे नो करायचा आहे, काही नाही. इथे ऑर्फन डिटेल्स इथे बी नो करायचं आहे. नंतर सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टेप 2 इथे ॲड्रेस इन्फॉर्मेशन टाकायचे आहे, जी फुल ॲड्रेस डिटेल टाकायचे आहे आणि सेम ॲड्रेस डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र स्टेट वगैरे जो बी आहे जे ॲज इट इज टाकायचं आहे तो. आणि ॲड्रेस फिलअप झाल्यावर नंतर तुम्ही सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे विचारला आहे. याच्यामध्ये तुम्हाला विचारला आहे की काही क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे जो बी असेल त्याच्यामध्ये तुम्ही नो करा. अगर तुम्हाला काही क्रिमिनल वगैरे असेल तर प्रॉब्लेम जाणार आहे, तर मी रिकमेंडेड करेन का याच्यामध्ये तुम्ही नोही करा. फॉर्म भरून काही मतलब नाही आहे त्याच्याबद्दल, तर तुम्ही आपल्या हिशोबानं बघा. अगर काही क्रिमिनल केस वगैरे असेल तर मी ते मॅन्डेटरी करीन का इथे नोही करा. त्यानंतर तुम्ही सेव्ह बटनवर क्लिक करा. त्यानंतर क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारलं आहे. 10 क्लास 12 क्लास आणि ग्रॅज्युएशन 3 मॅन्डेटरी आहेत. आणि याच्यामध्ये तुम्ही अगर फिलअप करायचं असेल तर तुम्ही खालतं बघू शकता, याच्या ॲडिशन ऑप्शन करू शकता. याच्यामध्ये एडिटचा बी ऑप्शन आहे, डिलीटचा बी ऑप्शन आहे याच्यामध्ये, तर तुम्ही करेक्शन करू शकता याच्यामध्ये. तर ग्रॅज्युएशन टाकायचं आहे, इथे सब्जेक्ट टाकायचा आहे, स्टेट टाकायचा आहे. याच्यामध्ये युनिव्हर्सिटी बोर्ड वगैरे पास अपेअर वगैरे जो बी आहे आता हा ऑप्शन क्लोज होणार आणि पास झाला असेल तर ऑप्शन तुम्हाला ओपन होऊन जाणार. आणि इथे फर्स्ट अटेम्प्ट बस. याच्यामध्ये क्लास ग्रेड सेकंड जो बी फर्स्ट आहे तो सिलेक्ट पर्सेंटेज टाकायचं आहे तुमचे. ग्रॅज्युएशन किती वर्ष राहते ते टाकायचं आहे इथं. स्पेशली 36 48 वर्ष म्हणजे मंथ वगैरे ती मंथमध्ये विचारला आहे, तर इथे तुम्ही मंथली टाकू शकता. 36 मंथ 48 मंथ, ठीक आहे. ते तुम्ही ॲड ऑन करू शकता. असे 10-12ची बी असे तुम्ही पर्सेंटेज टाकून तुम्ही इथे ॲड ऑन करू शकता. एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन विचारला आहे त्यामध्ये. एक्सपिरियन्स डिटेल अगर असेल तर येस करायचं, अगर नसेल तर नो करायचं आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये लास्ट ऑप्शन आहे फोटो अँड सिग्नेचर अपलोड. याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता, याच्यामध्ये 50 KB तुम्हाला पाहिजे आणि 50 KB सिग्नेचर. आणि याची तुम्ही फोटोची 125 130 पिक्सलची पाहिजे आणि त्यामध्ये 150 आणि 170 पिक्सल. तर 125 130 सिग्नेचर आणि 50 ते 60 पिक्सल. तर तुम्ही असा करून सांगितलं तुम्ही फोटो आणि सिग्नेचर अपलोड करू शकता. ही फोटो आणि सिग्नेचर अपलोड झाली बटनवर क्लिक करायचं आहे. बघू शकता इथे फोटो अँड सिग्नेचर माझी अपलोड झाली आहे. तर तुम्ही सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे, टिक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट अँड लॉक प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक बार कन्फर्मेशनमध्ये तुम्हाला विचारणार जाणार सबमिट अँड लॉक प्रोफाईल, तर तुम्ही कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला असं प्रोफाईल दिसून जाणार. कॅन्डिडेट प्रोफाईल सबमिटेड अँड लॉकेड सक्सेसफुली अँड अनलॉक युअर प्रोफाईल क्लायंटली टू थ्रू माय अकाउंट. अगर अनलॉक करायचं असेल तर काही तुम्हाला असं ऑप्शन, अगर काही नावामध्ये रिचेंज करायचं असेल तर तुम्ही माझ्या अकाउंटवर जाऊन आणि तुम्हाला प्रोफाईल अनलॉक करायचं आहे. तुम्ही माझ्या अकाउंटवर जाऊन आणि अपडेट अँड अनलॉक प्रोफाईलवर क्लिक करून तुम्ही आपला नाव रिचेंजवर काही अपडेट करायचं असेल तर तुम्ही अपडेट करून आणि लॉक करून टाकजा प्रोफाईल. तुम्हाला अनलॉक प्रोफाईल करायचं असेल तर तुम्हाला मोबाईल नंबरवर OTP आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं. तुमची प्रोफाईल अनलॉक होऊन जाणार. आणि सेम चीज लॉक करून तुमची प्रोफाईल लॉक करायचं आहे. त्यानंतर फॉर्म फिलअप करायचा आहे. अगर तुमची अनलॉक प्रोफाईल राहणार तर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन तलाठीचा फॉर्म फिलअप करू शकणार नाही. तर तुम्ही लॉक केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन तलाठीचा फॉर्म फिलअप करता येणार. चला, आपली प्रोफाईल लॉक झाली आहे आणि त्यानंतर आम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तर इथे बघू शकता तुम्ही महाराष्ट्र ग्रुप C सर्व्हिस कंबाईन प्रायमरी एक्झामिनेशन 2026 महाराष्ट्र गट सेवा आयुक्त पूर्व परीक्षा 2026. तर ती व्ह्यूवर तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुम्ही चेक इलिजिबिलिटीवर क्लिक करा. जो बी पोस्ट तुमची इलिजिबल आहे त्यामध्ये यू आर इलिजिबल कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट असं तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळणार आहे. आणि जो पोस्ट म्हणजे नॉट एलिजिबिलिटी, यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट, तर तुम्हाला असे म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट कंडिशन फेल, तर तुम्हाला असा पाहायला मिळणार आहे. तर तो जे पोस्ट तुम्हाला इलिजिबल आहे तर खालतं तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर तुम्ही प्रिफरन्स वाईज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता असा मी सिलेक्ट केला आहो. त्यानंतर तलाठी ऑफिसच्या मी पहिला म्हणजे दिला आहो प्रिफरन्स. आणि त्यानंतर इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर 2026 असा उद्योग निरीक्षण. त्यानंतर मग टेक्निकल असिस्टंट पुरे सिलेक्ट करू शकता, असं बी नाही. पण तुम्हाला जो पहिले प्रिफरन्स द्यायची आहे तलाठी ऑफिस, तर मी पहिले प्रिफरन्स दिला आहे त्याच्यामध्ये मी फुल इलिजिबल आहो. त्यानंतर सेकंड प्रिफरन्स आहे टेक्निकल असिस्टंट डायरेक्टर ऑफ इन्शुरन्स 2026. त्यानंतर असं स्टेप बाय स्टेप आणि आपल्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर डिसाईड करायचं आहे. याच्यामध्ये मी डिसाईड करायचं आहे आपल्या हिशोबात जो तुम्हाला आसपास जवळ पडणार आहे ते पाहू शकता. याच्यामध्ये वेदर कॅन्डिडेट कलर ब्लाइंड याच्यामध्ये येस और नो अगर असेल तर तुम्ही येस करा आणि नसेल तर नो करा. तर मी नो आहो. याच्यामध्ये वेदर कॅन्डिडेट हॅव गुड आय साईन विथ अँड विदाउट ग्लास. तर याच्यामध्ये बी
याच्यामध्ये येस करायचं आहे. आणि यू हॅव व्हॅलिड परमानंट ड्रायव्हिंग लायसन मोटर सायकल अँड गिअर. अगर तुमच्याजवळ गिअरवाली मतलब बाईकची अगर लायसन असेल तर तुम्ही येस करा. नका. त्यानंतर मग ते प्लीज एंटर परमानंट ड्रायव्हिंग लायसन्स मोटर अँड विथ गिअर. याच्यामध्ये तुम्हाला फिलअप करायच्या लायसन्सचा नंबर. याच्यामध्ये तुम्हाला लाईट फोर व्हीलरची लायसन्स विचारला, याच्यामध्ये येस करायचा आहे. जर असेल तर ठीक, अगर नसेल तर नो करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्या लायसन्सचा नंबर टाकायचा आहे. याच्यामध्ये हेवी लायसन्सच्या तुम्हाला येस यार नो म्हणजे असेल तर तुम्हाला येस करायचा आहे, याचे नंबर फिलअप करायचा आहे. अगर नसेल तर नो करायचा आहे आणि नंबर सोडू शकता तुम्ही. ते पुरी इन्फॉर्मेशन मी ते फिलअप केला हो. आणि तुम्ही बघू शकता खालती इन्फॉर्मेशन माझी जो बी आहे पर्सनल पुरा फॉर्म फिलअप होऊन जाणार. आणि याच्यामध्ये टिक बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट आणि फीवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट आणि पेमेंटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक करून तुम्हाला पेमेंट फी द्यायची आहे. त्याच्यामध्ये एक वेळा तुम्हाला कन्फर्म करायचं आहे ऑनलाईन पेमेंट आणि SBI ती UPIच्या थ्रू मी पेमेंट करणार आहोत. ती ओकेवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ती डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आणि याच्यामध्ये तुम्हाला इंटरनेट बँकिंग वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि UPIच्या थ्रू मी पेमेंट करणार आहोत. याच्यामध्ये QR कोड आहे, याच्यावर सिलेक्ट करून आणि पेमेंटवर क्लिक करणार मी. त्या इंटरफेस ओपन होऊन जाणार. याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन माझ्या अकाउंटवर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुमच्या प्रोफाईलवर तर राहणारच आहे. त्यानंतर तुमचे जे ॲप्लिकेशन खालतं राहणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये माझी फी कंप्लीट झाली आहे. याच्यामध्ये व्ह्यूजवर क्लिक करू शकता आणि अगर पेमेंट स्लिप तुम्हाला पाहायची आहे याच्यावर टॅप करू आणि तुम्ही आपली पेमेंट स्लिप अशी बघू शकता. तर तुम्हाला दाखवतो मी की ॲप्लिकेशन प्रिव्ह्यूज, याच्यावर व्ह्यूजवर क्लिक केलं तुम्हाला असा ॲप्लिकेशन ओपन होऊन जाणार आहे. तुम्ही आपली इन्फॉर्मेशन बघू शकता आणि तुम्ही प्रिंट बी काढू शकता. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अगर सवाल असेल तर तुम्हाला कमेंट बॉक्सवर मला विचारा आणि नवीन व्हिडिओमध्ये मिळूया. चला बाय. जय महाराष्ट्र, जय हिंद.